नमस्कार, मी संजीव गंगाधर ब्रह्मे, चार्टर्ड अकाउंटंट. गेले 45 वर्ष ठाणे येथे व्यवसाय करीत आहे. आणि माझा विषय खरं म्हटलं तर आयकर प्रॅक्टिस, म्हणजे इन्कम टॅक्स प्रॅक्टिस आणि ऑडिट, जे काही पारंपरिक आपण म्हणतो विषय व्यवसायातले, ते माझे विषय आहेत. आणि दरवर्षी बजेट जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणे वेगवेगळ्या फोरममध्ये, विशेष करून आमच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या फोरममध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये, हा एक माझा व्यवसायाचा एक भाग आहे असं मी समजतो. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्या भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आजचा अर्थसंकल्प आज मांडला, जो 1 फेब्रुवारी दरवर्षी मांडला जातो. आणि त्यामध्ये या देशाची, आपल्या देशाची दिशा एक वर्षभर कशी असणार आहे किंवा त्याच्यातले लॉंग टर्म प्लॅनिंग कन्सर्नी कसे असणार आहेत, हा पण एक विचार त्यातून दिला जातो. किंवा ज्या पक्षाचं सरकार आहे त्या सरकारची रणनीती या बजेटद्वारे, या अर्थसंकल्पाद्वारे जाहीर केली जाते. त्याचप्रमाणे आज ज्यावेळी निर्मला सीतारामन यांनी 8वा अर्थसंकल्प सादर केला, सतत 8वा अर्थसंकल्प, जो माझ्या मते सुद्धा एक स्वर्गीय पंतप्रधान मोरारजी देसाई सोडले तर आजपर्यंत कोणीही 8 अर्थसंकल्प सादर केले नव्हते, तर तो आज सादर झाला. मी ज्यावेळी ह्या अर्थसंकल्पाकडे बघतो, ह्या अर्थसंकल्प हा म्हणजे सगळ्याच क्षेत्राला न्याय देण्याचा अर्थसंकल्प आहे. मग ते औद्योगिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, MSME असेल, स्टार्टअप असेल, शैक्षणिक असेल आणि आयकर. म्हणजे ज्या त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की मी मिडल क्लास, म्हणजे जो सामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे, त्या दृष्टीने या अर्थसंकल्पात प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे या सगळ्या स्तरांवरच्या लोकांना त्यांनी हिशोबात धरलेला आहे. आजपर्यंत फक्त आरडाओरडा ऐकत होतो की हे सरकार फक्त धनाढ्य लोकांसाठीच काम करते. पण आपण जर अर्थसंकल्प पाहिला तर त्याच्यात अगदी शेवटच्या तळागाळातल्या माणसाचा पण विचार केला आहे. म्हणजे सांगायचं उदाहरण तर अंगणवाडी इथपर्यंत हे सरकार गेलेलं आहे. त्यामुळे हा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे असं माझं मत आहे. आता आपण जर बघितलं तर त्या अर्थसंकल्पाचे, म्हणजे बजेटचे एक फोकस पॉईंट जो म्हणतो, म्हणजे या उद्दिष्टा लक्ष आहे, ते आहेत करप्रणाली, शहरी विकास, खाण उद्योग, आर्थिक क्षेत्र, पॉवर सेक्टर, ऊर्जा क्षेत्र आणि रेग्युलेटरी रिफॉर्म्स, म्हणजे कंप्लायन्स मेकॅनिझम. हे 6 क्षेत्र ह्या अर्थमंत्र्यांनी याच्यात विचारात घेतलेली आहेत. आणि आपण एकेकदा विचार केला तर आपण बघूया. आता मी कृषी क्षेत्र, म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण आजही मानतो, म्हणजे सरकारी लेवलला असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, पण आपण हा कृषीप्रधान देश आहे असं मानतो. तर कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ज्या काही योजना जाहीर झाल्यात, त्याच्या धनधान्य कृषी योजना म्हणजे 100 जिल्ह्यातून राबवणार आहेत. 1,70,00,000 शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसं आत्मनिर्भर भारत या संकल्पनेमध्ये डाळीसाठी 6 वर्ष कार्यक्रम सरकार आखतंय. आता त्याचा तपशील नंतर जाहीर होणार आहे. तसंच किसान क्रेडिट कार्ड लिमिट ही 3 लाखावरून ही 5 लाखावरती नेलेली आहे. तसंच आपण मच्छीमारीचा व्यवसाय बघितला तर आज सी फूड एक्सपोर्ट्स हे 60,000 कोटीचा एक्सपोर्ट्स आपला होतात, तर त्याच्यावर पण अजून भर देण्यात आलेला आहे. आणि अंदमान निकोबार बेटांवरती हे विशेष केंद्रित केलं जाणार आहे या कृषी क्षेत्राचा पुढचा भाग म्हणून. आपण आता शैक्षणिक क्षेत्राकडे बघितलं तर जे आपण शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी कर्ज घ्यायचो, त्याच्यावरती 7 लाखापर्यंतच्या कर्जावरती आपल्याला TCS लागायचा नाही. ती आता मर्यादा ही 10 लाखावर देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही विशिष्ट बँकांकडून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून जर शैक्षणिक कर्ज घेतला असेल, मग ते परदेशी शिक्षण असू दे किंवा इथलं शिक्षण असू दे, तर त्यासाठी सुद्धा आपल्या आता ती TCS तो टॅक्स कापत होते, कलेक्ट करत होते आपल्याकडून, ते 10 लाखावरती मर्यादा वाढवली आहे. नंतर वैद्यकीय जागा येत्या 5 वर्षात 75 जागा वाढवण्याचा सरकारचा मानस आहे, संकल्प आहे. तसंच IIT सुद्धा आता जेवढे IIT भारतामध्ये आहेत त्याच्यात 6,500 ह्या अधिक जागा
ची निर्मिती या IITतून केली जाणार आहे। तसंच सेंटर फॉर एक्सलन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वेळेसाठी सेंटर फॉर एक्सलन्स त्यासाठी 500 कोटी तरतूद सरकारने केलेली आहे। आता आपण जाऊया MSME क्षेत्राकडे। MSME क्षेत्राचा विचार केला तर आज जवळजवळ 5,70,00,000 लघु आणि मध्यम उद्योग भारतामध्ये आहेत आणि आज मी तिला त्यांना ज्या गॅरंटी क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे म्हणा किंवा लोनचे गॅरंटी आहेत त्या सगळ्यावरती सरकारने पुनर्विचार केलेला आहे आणि त्याच्यात स्टार्टअपसाठी लोन हे 1% गॅरंटी फीमध्ये 27 क्षेत्र सरकारने निवडली आहेत की ज्यामध्ये 1% फक्त गॅरंटी फी स्टार्टअपसाठी आकारली जाईल। तसंच लोन गॅरंटी स्टार्टअपसाठी ही 20 कोटीवर 10 कोटीवर 20 कोटीपर्यंत नेण्यात आलेली आहे आणि क्रेडिट गॅरंटी फॉर MSME म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगासाठी हे आता 5 कोटीपर्यंत नेण्यात आहे। पूर्वी 2 कोटीची मर्यादा होती तर 5 कोटीपर्यंत नेलेली आहे। तसंच क्रेडिट कार्ड लिमिट ही आता 5 लाखापर्यंत झालेली आहे। कस्टमाइज क्रेडिट कार्ड MSMEसाठी ही एक संकल्पना सरकार राबवत आहे आणि ज्याची लिमिट ही 5 लाखापर्यंत असेल। आता आपण औद्योगिक स्तरावरती विचार केला तर औद्योगिक स्तरावरती फुटवेअर म्हणजे पादत्राणे ह्या विषयासाठी तसं लेदर आणि खेळण्याच्या उद्योगाला बळ देणारा असा अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे। या तरतुदीमुळे 22 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि 4 लाख कोटी धंदा होणार आहे। तसंच 1,10,000 कोटी निर्यात ह्या नवीन तरतुदीमुळे होणार आहे आणि भारतात खेळणी बनवण्याचं एक मोठं केंद्र बनवण्याचा सरकारचा मानस आहे। आपल्याला कल्पना कोकणात अशी काही सावंतवाडीसारखी जागा आहे जिथे लाकडी खेळणी बनवली जातात आणि त्याला खूप प्रोत्साहन त्यावेळेपासून देण्यात आलेलं आहे। आपण कौशल विकास योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंटसाठी 5 राष्ट्रीय केंद्र सरकार उभी करणार आहे आणि स्टार्टअपसाठी तसं नवीन उद्योगासाठी स्टार्टअप फंड आत्तापर्यंत 10,000 कोटी तरतूद त्यात होती ती आता अजून 10,000 कोटीची केलेली आहे म्हणजे एकंदरीत एकूण 20,000 कोटी तरतूद यासाठी होणार आहे। तसंच रिसर्च फेलोशिप स्कीम म्हणून पंतप्रधानांनी जाहीर केली आहे। त्याच्यात 10,000 फेलोशिप्स आता यावर्षी येत्या 5 वर्षात त्यांना तयार करायच्या आहेत त्या द्यायच्या आहेत आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी R&Dसाठी 20,000 कोटी गुंतवणूक ही अपेक्षित आहे जी प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून केली जाईल किंवा प्रायव्हेट सेक्टरला तेवढेच बळ दिलं जाईल। आता आपण अजून एक विचार केला तर अंगणवाडीचं मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मगाशी पहिल्यांदाच म्हटलं होतं की अंगणवाडीचा पण विचार केलेला आहे म्हणजे शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत तळागाळातल्या मुलांपर्यंत याचा विचार केलेला आहे। तर 8 कोटी मुलांना आणि 1 कोटी मातांना याच्यात पोषक आहार योजनेअंतर्गत त्यांचं कव्हर केलेलं आहे। तसंच ॲडोलसन्स मुलींना पण 20 लाख मुलींना आपण या आहारामध्ये कव्हर केलेलं आहे त्याच्यावरती भर असणार आहे सरकारचा। तसंच अनुसूचित जाती जमातीमध्ये महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सरकारने जाहीर केली ज्यामध्ये 5 लाख महिलांना कर्जाची सोय 5 वर्षासाठी असेल। म्हणजे आपण बघा की प्रत्येक क्षेत्राचा प्रत्येक माणसाचा याचा विचार केलेला आहे। कापूस उत्पादनासाठी सुद्धा 5 वर्षाचा एक कार्यक्रम सरकार आखते आहे ज्याचा तपशील नंतर जाहीर केला जाईल। आता इन्कम टॅक्स हा नेहमी मध्यमवर्गीयांना भेडसावणारा किंवा त्यांचा इंटरेस्ट असलेला त्यांच्या उत्सुकता असलेला विषय असतो। प्रत्येक वेळी ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर होत असताना मध्यमवर्ग विचार करत असतो की मला काय मिळणार याच्यातून। तर यावर्षी अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी एकापर एक सिक्सरच मारली आहे म्हणजे 12 लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त केलेलं आहे। म्हणजे आज 75,000 जर आपला स्टँडर्ड डिडक्शन धरलं पगाराच्या व्यक्तीला तर 12,75,000 ज्याला पगार आहे त्याला 75 सूट मिळून 12 लाखापर्यंत कुठलाही टॅक्स त्याला लागणार नाही आणि 12 लाखाच्या वरती ज्याला उत्पन्न असेल त्याला वेगळ्या स्लॅब्स केल्या आहेत 4 लाखापासून पुढच्या अगदी आणि शेवटची स्लॅब ही नेहमी 30% असणार आहे। हा एक विलक्षण बदल हा सरकारने केलेला आहे आणि नॅशनल सेव्हिंग स्कीम त्या विड्रॉवरती टॅक्स होता पण आता त्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे। ती एक चांगली बातमी
आपल्या मध्यमवर्गीयांसाठी आहे। तसंच शैक्षणिक क्षेत्रात परत जायचं म्हटलं त्याच भागात तर 50,000 अटल प्रयोगशाळांची निर्मिती सरकारी शाळांमध्ये होणार आहे, ज्यामुळे तरुण मुलांना किंवा शाळकरी मुलांना सायन्स या विषयात, विज्ञान या विषयात रुची निर्माण होईल। तसंच जल जीवन मिशन ह्याच्या अंतर्गत याची व्याप्ती ही 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे। त्या आत्तापर्यंत 15 कोटी घरांना पाणी पुरवठा होतो आहे नळाद्वारे। त्याची व्याप्ती वाढून 2028 पर्यंत सरकारला ही व्याप्ती अनेक घरं ही आपल्याला त्याच्यामध्ये आणायची आहेत। नंतर सरकारी आवास योजनेमध्ये पण व्याप्ती वाढवलेली आहे। तसंच इन्कम टॅक्सचा विषय केला तर छोट्या ट्रस्ट ज्या आज त्यांना पहिल्यांदा रजिस्ट्रेशन हे प्रोव्हिजन 3 वर्षात मिळत असतं आणि नंतर पुढचं जे रिन्युअल होतं ते 5 वर्षासाठी असतं, त्याची आता व्याप्ती ही 10 वर्षासाठी केलेली आहे। ज्या ट्रस्ट ऑलरेडी इन्कम टॅक्सवर रजिस्टर्ड आहेत त्यांना डायरेक्ट आता थेट 10 वर्षासाठी 12A म्हणजे इन्कम टॅक्सचं रजिस्ट्रेशन मिळेल आणि ज्यांचं रिन्युअल आहे म्हणजे प्रोव्हिजनलचं रिन्युअल करायचं आहे त्यांना सुद्धा 10 वर्षासाठी मिळेल। आपण आपल्या मुलाबाळांना परदेशी पैसे पाठवत होतो, ज्याची मर्यादा ही कुठल्याही प्रकारचं परमिशन न घेता, परवानगी न घेता ही 7 लाखाची होती, ज्याला LRS स्कीम म्हणतात, लिबरलाइज रेमिटन्स स्कीम। ती मर्यादा आता 7 लाखावरून 10 लाखावर वाढवण्यात आलेली आहे। तसंच सिनियर सिटीजनला मिळणारी सूट होती व्याजामध्ये ती 50,000ची होती, त्याची मर्यादा ही आता 1 लाखापर्यंत नेलेली आहे। तसंच आत्तापर्यंत उद्योगांना खरेदीवरती TCS करायला लागायचा, त्यांनी खूप कंप्लायन्स वाढला होता आणि त्याचा त्रास चार्टर्ड अकाउंटला होत होता, धंदेवाल्याला पण होत होता आणि ही सगळी गोष्ट सरकारच्या लक्षात आल्यानंतर ती पण तरतूद काढून टाकण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत भाड्याच्या उत्पन्नावरती म्हणजे 2,40,000 उत्पन्न असेल तर त्या 2,40,000वरच्या उत्पन्नावरती TDS करायला लागायचा, ती मर्यादा आता 6 लाखावरती गेलेली आहे। त्यामुळे बऱ्याचशा संस्था आहेत त्यांना याचा फायदा निश्चित होणार आहे। तसंच राज्यांचा विचार केला तर सर्व राज्यांना मिळून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, पायाभूत सुविधांसाठी 1,50,000 कोटी तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे। तसंच पंतप्रधान आवास योजनेमध्ये 40,000 घरांची निर्मिती करण्याचा सरकारचा मानस आहे। तसंच उडान स्कीम अंतर्गत आपल्याला माहिती आहे की नेहमी वेगवेगळी शहरं ही उडान स्कीम अंतर्गत कनेक्ट केली जातात, म्हणजे विमान क्षेत्रासाठी। तर आता सरकारचा सरकार इच्छा आहे की उडान स्कीम अंतर्गत नवीन 120 शहरं ते कव्हर करणार आहेत आणि 4 कोटी अतिरिक्त प्रवासांची येत्या 10 वर्षात सोय होणार आहे। असा हा सगळा जो अर्थसंकल्प आहे, मला वाटतं हा एक प्रगतीला पुढे नेणारा, देशाला प्रगतीला पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे। आपण GDPच्या गोष्टी करतो, आपण फिस्कल डेफिसिटच्या गोष्टी करतो, पण GDP हा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने तसा रोजच्या व्यवहारात त्याचा काही संबंध नसतो, परंतु देशाचा विचार करता GDP संबंध असतो। आज अमेरिकेचा GDP आहे $30 ट्रिलियन आहे, आपला आता आपण 6.7 to 7% आपण विचार करतो आहे, पण 2047 पर्यंत आपण विचार केला तर आपण नक्की येणाऱ्या 100 वर्षा विचार आपण 1947 म्हणून करतो आहे, पण येणाऱ्या आता आज 2025 चालू आहे, त्या येणाऱ्या 22 वर्षामध्ये आपली नक्की ही भारतीय अर्थव्यवस्था आहे ही साधारणतः 5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल आणि आपण तिसऱ्या नंबरचं राष्ट्र होऊ अशी मला खात्री आहे। त्या अशा या अर्थसंकल्पामध्ये आपण सगळ्यांनी जर आपलं जे कर्तव्य आहे नागरिक म्हणून ते जर नीटपणे पार पाडलं तर एक भारत सरकारला, भारत देशाला ही मदत होईल आणि सबका विकास, सबके साथ सबका विकास, सबका विश्वास हे जे पंतप्रधानांचं जी घोषणा होती त्याला अनुसरून आपण या राष्ट्राच्या विकासामध्ये नक्कीच आपलं योगदान राहील अशी मला खात्री आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार।